धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ओमराजेंच्या मूळ गाव असलेल्या गोवर्धनवाडीत थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील। गोवर्धनवाडीत बैठकीसाठी व्यासपीठ, बैठक व्यवस्था आणि स्वागताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांनंतर ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांसमोर कोणती भूमिका मांडतात आणि कोणता संदेश देतात याकडे केवळ धाराशिवच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील निवासस्थानावर अवघ्या काही वेळामध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीची पूर्ण तयारी झालेली आहे। गावोगावामधून शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले। या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे या बैठकीसाठी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत। युबीटीच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ओमराजे निंबाळकर यांनी आपलं निर्णय बदलावा, तर ओमराजे निंबाळकर यांना समर्थन देण्यासाठी दुसऱ्या शिवसेनेमध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर झाले। ही बैठक 4च्या नंतर साधारण सुरू होईल अशी परिस्थिती आहे आणि तानाजी सावंत जे शिवसेनेचे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता किंवा त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहतील अशी परिस्थिती आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त या बैठकीसाठी ठेवलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये ही बैठक होणार आणि या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांची चर्चा करून आपला निर्णय घोषित करणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे, जी24 तास, धाराशिव।